स्वातंत्र्य मिळाला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शतशत आभार मानतो. येथे उपस्थित असलेल्यांना हा प्रश्न पडलाच असेल की आज ही मुलगी नेमकं काय करणार आहे. तर ऐका, माझ्या चेहऱ्याचा रंग कसा असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घेईन हेही माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषावर नव्हे तर तळहाताच्या महागीर असल्या पितळ मनगटात तुमचं भविष्य सामावलेलं असतं हे सांगायला येतो. स्वातंत्र्य मिळालं आहे ना, ते इतकं सहजासहजी नाही मिळालं. वंदनीय मंगल पांडे, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर, चंद्रशेखर आझाद आणि लक्ष्मीबाई अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं, या देशासाठी आपलं रक्त सांडलं. या सर्व महावीरांना मी नमन करते. खून कहो किस्मत लबका जिसमें उमर का नाम नहीं, वो खून कहो किस्मत लबका आज के देश के काम नहीं, वो खून कहो किस्मत लबका जिसमें जीवन ना रवानी है, जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं वो पानी. मित्रांनो, आपल्याला आपल्या देशासाठी सेवा करायची आहे ना, तर आपल्याला आपल्या देशाच्या प्रगतीत सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की माझी जिम्मेदारी काय आहे, माझं काम काय आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा देश माझा आहे, या देशाचे सर्व लोक माझे आहेत. आज का संग्राम कहीं पैसों पे खेला जाता है, ये सिर कटाने का सौदा उनके सर खेला जाता है. आजानो बहु शिककर तू है बोले, खून तुम मुझे देना, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल समाते थे, तो इनकलाब के नारे वो सतत छाए जाते थे. हम देंगे रक्त, बस सही सुदेश नहीं देते थे. बोले सुभाष, वो आगे है, वो आगे है जिसके तन में भारतीय खून बहता हो, वो आगे है जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आगे है जो खुद से हस्ताक्षर करता हो, मैं कपन बढ़ाता हूँ, वो आगे जो हंसकर लेता हो. सारी जनता हुंकार उठी, हम आते हैं, माता के चरणों में अपना रक्त बहाते हैं और उसी रक्त की शाही में अपना कलम डुबाते हैं और उसी पैमाने पर खुद से हस्ताक्षर कर देते. उस दिन देखा सारों ने हिंदुस्तानी विश्वास नया, जब भारत देश ने लिखा उस इतिहास नया, उस इतिहास नया. आज सलाम उन वीर को जिनके कारण यह दिन होता है, आज सलाम उन वीरों को जिनके कारण यह दिन होता है. वो माफा नसीब होती है बलिदान निर्गंजों के क्लेशी आज काम असतात. प्रत्येक जणाला जन्माला आल्यापासून जन्माच्या पहिल्याच वर्षी माहीत असतं की आपल्यासाठी कोण लढले. महात्मा गांधी कोण होते, सुभाषचंद्र बोस कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, भगत शिंदे कोण होते. हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते. लहानपणापासून आपण इतिहास शिकतोय की छत्रपती शिवाजी महाराज होते, पण त्यांच्यातला एक तरी गुण आपल्याला होता. द्रोणाचार्य एकलव्य हे कोण होते आपल्याला माहितीये, पण कुठे आमचे द्रोणाचार्य आणि कुठे आमचे एकलव्य याचा कोणी विचारच करत नाही. भारत स्वतंत्र झाला कधी झाला, 15 ऑगस्ट 1947. हे सर्वांना माहितीये, पण का झाला माहित नाही. तिरंग्यात 3 रंग असतात, त्यात एक अशोक चक्र असतं, त्या अशोक चक्रात किती हारे असतात हे सर्वांना माहितीये, पण त्या रंगाचं महत्व काय, त्या अशोक चक्राचं महत्व काय असतं हे पूर्ण जगाला सांगतं की भारताची शान म्हणजे तिरंगा आणि त्या शानचं महत्व काय हे मात्र कोणाला माहित. महात्मा गांधींना चांगले आणि वाईट मनात भरपूर होते, पण महात्मा गांधी चांगले होते म्हणून ते आज नावाजलेले आहे. ते म्हणतात ना, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. भरती शिंदेनी आपल्या प्राण देशासाठी पणाला लावलं, पण आज आपण परीक्षेत नापास झालो कर सुसाईड, यांनी आत्महत्या केली कर सुसाईड, यांनी धोका दिला कर सुसाईड. अरे इतना भी मत करो सनम बेवफा के लिए, अरे इतना भी मत करो सनम बेवफा के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी कफन के लिए, मरना है तो मरो अपने वतन के लिए, मरना है तो मरो अपने वतन के लिए. प्रयत्न करत रहा, कोणीतरी घटना है, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले को कभी हार नहीं होती. सफलता एक जूनी होती है, उसे स्वीकार करो, उसमें क्या कमी है देखो और सुधारो. कुछ कहे बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती. आपण मोठ्या झाल्यानंतर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एका छोट्या पिल्लाला उंचावरून उडावं लागतं. पाण्याचा सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून पडावं लागतं. आपण मोठ्या झाल्यानंतर आपला इतिहास विसरतो, ज्या नेत्याबद्दल वाचतो, ज्या पुरुषाबद्दल बोलतो त्यांना आम्ही शिव्या देतो. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वर जायला ज्या शिडीने आपल्याला मदत केली ना, त्या शिडीला वर जाऊन कधी लाथ मारू नका. आकाशाची उंची कधी काढण्यास कधी यावं लागले खाली, तर मातीचा आधार कधी गमावू नका. आजचा काळ खूप बदलला. पहिला माईला माय म्हणायचे, नंतर आई, आईची नंतर मम्मी, मम्मीची मॉम, पिताजीचा बाप, बापाचा पप्पा, पप्पाचा डॅडी, डॅडीचा पॉप, म्हणजे मम्मी पप्पा पॉप, शीतल कदम. एखाद्या देशावर लगीन ऐकलं, लग्नाचं गाणं ऐकलं तर मन प्रसन्न व्हायचं. पण आताचं काय, सारे जहां से अच्छा माझी बायको शेंबडा बच्चा रे बच्चा, सारे जहां से अच्छा मेरी देश की धरती, त्याच्यामध्ये उंदराची भरती, मंत्र म्याव म्याव करती. ही आजची परिस्थिती. याच्या काळात प्रश्न मनाला पडतो तेव्हा काही दिवसापूर्वी कॉलेजमध्ये काव्य संमेलन होतं. त्या काव्य संमेलनात मला ते 20 वयोगटाचा मुलगा कविता सांगायला आला. कोणाच्या कवितेचं नाव होतं प्रेमाला उपमा नाही. कारण आमच्या मुलांच्या डोक्यात तेच आम्हाला जेवण करून कळालेच नाही. कोणाला कविता सुरू केली, प्रेमाला उपमा नाही, उपमेला साखर नाही. प्रेमाला उपमा नाही, उपमेला साखर नाही. साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही. साखरेला ऊस नाही, ऊसाला पाणी नाही. पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही. पंपाला वीज नाही, वीजाला पैसा नाही. पैशाला नोकरी